घाटी रुग्णालयामध्ये रेबीजच्या इंजेक्शनमुळे रुग्णांना रिॲक्शन आली आहे। अधिष्ठातांनी दिल्या ह्या नवीन इंजेक्शन वापरण्याच्या सूचना आणि घाटी रुग्णालयामध्ये कुत्रा चावलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे। काही रुग्णांना 2000 पेक्षा जास्त रुपयांचं इंजेक्शन बाहेरून खरेदी करण्याची वेळ आली आणि हे नवीन इंजेक्शन दिलं गेल्यामुळे रिॲक्शन्स या रुग्णांना आलेले आहेत। प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुमित, हा सगळा प्रकार नेमका काय आहे सविस्तर सांगा। नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन दिल्यामुळे अनेक रुग्णांना रिएक्शन झाल्या होत्या। यामुळे घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुप्रे यांनी तातडीने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत इंजेक्शनचा स्टॉक हा सील करायला लावला आहे। नवीन बॅचेसचे इंजेक्शन वापरण्याची सतत सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत। गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये मोकाट कुत्र्याचा धुमाकूळ आहे। हा गल्लोगल्ली आणि रस्त्यावर यांचा धुमाकूळ रस्त्यावर वाढल्याचे बघायला मिळत आहे। त्यामुळे अधिष्ठाता यांनी हा निर्णय घेतल्याचं सध्या सांगण्यात येत आहे। सध्या या सगळ्या रुग्णांच्या प्रकृतीविषयीचे काय अपडेट्स आहेत? सगळ्या रुग्णांना सध्या उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे सध्या। पण अधिष्ठाता यांनी तातडीने नवीन इंजेक्शन वापरण्याच्या सूचना अधिष्ठातांनी केलेल्या आहेत। बरं सुमित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।